यार नर्मदा परिक्रमा मार्ग बघा कसा आहे आता या ठिकाणी. आणि एवढी पडून चिल्लर आलेली आहे ना, 1 2 3 4 मुली आहेत या ठिकाणी. बघा आले असा मार्ग आहे नर्मदा मार्ग. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. ए छोटे नाम क्या है? नर्मदे हार। नाम बताओ अपना अपना। अरे लीना है। क्या है? लीना। लीना। इसका राहुल। राहुल। इसका रागिनी। रागिनी। ये उल्टा क्यों, लड़की का क्यों पहना है? हाँ लड़की है। चलो नर्मदे हार उल्टा पहनो उसको। नर्मदे हार या ठिकाणी एक छोटं मंदिर आहे आणि पुढे एक आम्हाला घाट लागला, हंडिया हंडिया आणि लिंगा घाट, 2 घाट. नर्मदे हार, नर्मदे हार या ठिकाणी बघा थोडी जागा स्वतःच सोडत नाही हे लोक. आणि कुठेही गहू टाकून ठेवला यांनी, थोडीही जागा नाही सोडली. बघा नर्मदे हार, नर्मदे हार या ठिकाणी नर्मदा मैया किनारे किती गोल 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 मोठमोठे गोटे आहेत अरे. आणि हे जे आहे ना, हे संपूर्ण असं वाटतं पेंट केलेले. हे सर्व आहे ना शिवलिंग आहेत. सर्व याचे शिवलिंग तयार होऊ शकतात असे मोठमोठे हे त्या ठिकाणी. आणि आम्ही चालू आहे हंडिया हंडिया या ठिकाणी दुपारच्या भोजनासाठी. हंडिया हंडिया अंडिया. नर्मदे नर्मदे या ठिकाणी बघा हंडिया घाट या ठिकाणी आलेलो आहे. आणि इथे किनारा सोडून थोडं वर यायला लागतं. आणि बरोबर इथे आहे ना नर्मदाजी मंदिर आहे आणि एक धर्मशाळा आहे हंडियामध्ये. आपण भोजन प्रसादी आणि राहण्याची पण व्यवस्था आहे. आणि किनाऱ्यावरती किनाऱ्याने आपण ब्रह्मन खुर्द या ठिकाणावरून आल्याच्या नंतर आपल्याला कमीत कमी 7 ते 8 किलोमीटर अंतरावरती जास्त आहे हे. इथले लोक काही पण सांगत असतात, पण 7 ते 8 किलोमीटर अंतरावरती भरपूर लांब आहे या ठिकाणी. कारण आत्ता 1 वाजलेत आम्हाला येता येता 12:30 झालेत. भरपूर लांब आहे. नर्मदे मा नर्मदा काशी आश्रम हंडिया हंडिया या ठिकाणावरून आम्ही आहे ना आत्ता आहे ना लिंगा घाट या ठिकाणी चाललेलो आहे. आणि आम्हाला आहे ना नर्मदा मैया किनारी मार्ग दक्षिण तटावरून चाललेलो आहे. दक्षिण तटे आणि हंडियाच्या ज्या नर्मदा काशी आश्रम आहेत, नर्मदा देवीचं मंदिर आहे, त्या मंदिराचे दर्शन घेऊन दुपारची जी भोजन प्रसादी घेतली. दुपारी थोडासा विश्राम केला कारण त्या ऊन भरपूर असल्यामुळं थोडं थांबावंच लागतं. या ठिकाणी निघाल्याच्या नंतर अशी गव्हाची शेती लागते, त्या गव्हाच्या शेतातून चाललेलो आहे. हा गव्हाची शेती ती बरोबर नर्मदा मैया किनारी आहे. हा किनाऱ्या मार्गे आमची परिक्रमा चालू आहे. तर आम्हाला लिंगा घाट या ठिकाणी 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावरती आम्हाला हंडिया या ठिकाणावरून लिंगा घाट आहे. तर आम्हाला लिंगा घाटपासून पुढेही 5 ते 7 वाजेपर्यंत 6 वाजेपर्यंत कारण चालणार आहे. या ठिकाणी चालावंच लागतं परिक्रमावाशी. उन्हाळ्यामध्ये चालतात कारण 3च्या नंतरच परिक्रमावाशी चालायला सुरुवात करतात ऊन भरपूर असल्यामुळं. आणि त्यानंतर 6 वाजेपर्यंत ते आपले परिक्रमावाशी चालत असतात. आणि या ठिकाणी आम्ही पण 6 वाजेपर्यंत चालणार. आणि पुढे जो आश्रम भेटेल त्या आश्रमावरती आम्ही थांबणार. कारण असं काही टार्गेट नाही आहे. उन्हाळ्यामध्ये कोणी टार्गेट ठेवू शकत नाही. या ठिकाणी बघा आम्ही असं एक या ठिकाणी चाललेलो आहे. ही जी मुंडकं जे खाली घातलेली मुंडकं वर्कर ना नर्मदे हार मुंडकं खाली घालून चालते. आणि पुढं काय आलं का लगेच मागं पडते. त्याच्यामुळं तिला काय आता मुंडकं खाली घालून चालते. हे बघा इथे ह्याच ठिकाणी पाहिलं तर हे पहा नर्मदा मैया आहे इथे खाली. त्या आम्हाला असा मार्ग आहे जाण्यासाठी. हे बघा असा मार्ग आहे. ही मैयाजी इथे या ठिकाणी. आणि हे जे हरभऱ्या काढण्याचंही काम चालू आहे या ठिकाणी पाहिलं तर. आणि आम्ही चाललो आहे असं आहे नर्मदा मैया किनारी. नर्मदे हार.
नर्मदेहर या ठिकाणी बघा हंडिया, म्हणजे आता 2च मिनटं झाले असतील आम्ही पुढं आलो. नर्मदा मैया किनाऱ्यावरून जे नर्मदा मैयाचं असं रूप आहे या ठिकाणी पाहिलं तर असा आम्हाला जाण्याचा असा मार्ग आहे. या ठिकाणी आता चाललेलो आहे. बरोबर आम्हाला लिंका घाट या ठिकाणी नर्मदा मैयाने थोडासा काय ना टर्न घेतलेला आहे. एकदम टर्न घेऊन परत सरळ झालेली आहे. आपण म्हणतो ना एक थोडंसं वाकडं यल आकार, म्हणजे यल टाईप आकार केलेला आहे या ठिकाणी. तसा प्रकारे नर्मदे या ठिकाणी बघा नर्मदा मैयाच्या आहे ना पात्रामध्ये किती मोठमोठे दगडी आहेत. ते शिवलिंग म्हणायचे ना, हे शिवलिंग आहेत. सर्व शिवलिंग आहेत. असे शिवलिंग तयार होतात या ठिकाणी. असं जर पाहिलं तरी असे शिवलिंग आहेत. नर्मदेहर या ठिकाणी बघा आता असं इथं आहे. एकदम असं आहे बघा. ते याच्यातून रस्ता काढायचा आणि मग वर जायचं. स्प्रिंकलर लावले त्यांनी या ठिकाणी. आणि भरपूर ठिकाणी इथं अवघड करून ठेवितात. असं पुढे शेती करून थोडी जागा देते नाही. नर्मदेहर पडली खाली तिथे. स्प्रिंकलरचं पाणी भैया अरे बाप रे. नर्मदे चला पडली खाली जोरात धाडकेने. कपडे चल म्हणतोय पटापट तशीच हे करत बसली. हा कारण हे स्प्रिंकलर बघा, हे बघा हे नर्मदेहर मैया. ही मैया तर धडकेने खाली पडली. नर्मदेहर या ठिकाणी बघा त्या सर्व गावाच्या शेतातून आलो एक तर असा मार्ग आहे. आणि असा किनारा मार्ग जो लिंका घाट या ठिकाणी चाललेलो आहे. हंडिया आणि ब्राह्मण खुर्द या ठिकाणावरून जरा थोडासा आपण म्हणलं ना खतरनाक मार्ग म्हणता येईल या ठिकाणी. जर जाण्याचा मार्ग या ठिकाणी. आणि या ठिकाणी चाललो आहे आता. थोडासा रस्ता शोधत चाललेलो आहे या ठिकाणी. आता आता बाहेर आलो इथं परत. आता या ठिकाणी चाललेलं आहे लिंगाट घाट. या ठिकाणी थोडासा अवघडच आहे पण जाणार आम्ही. एवढा मार्ग पार करीत आलो आहे म्हणले हो काय. चलो नर्मदेहर या ठिकाणी बघा लिंगा घाटला येण्यासाठी किती मोठमोठे. हा आम्ही विंध्याचल पर्वतमध्ये म्हणलं तरी जमेल कारण आहे या ठिकाणी किती मोठमोठे दगड आहेत. आणि या ठिकाणी लिंगा घाट या ठिकाणी येण्याचा आल्याच्या नंतर हा घाट आहे. लिंगा घाटला आम्ही चाललेलो आहे या ठिकाणी. अजून लिंगा घाट काय आलेला नाही पण लिंगा घाट या ठिकाणी निघाले. लिंगा घाटकडे जाण्यासाठी असा जो मार्ग आहे या ठिकाणी तो एवढा खतरनाक मार्गातून आलेलो आहे. तर अवघड असा मार्ग आहे या ठिकाणी. तेव्हा अशी नर्मदा मैया जी अशी झालेली आहे या ठिकाणी येते कारण दगड एवढे मोठमोठे दगड आहेत ना, एवढे मोठमोठे आहेत का कमीत कमी नाही म्हणलं तर 1000 टनाचे दगड आहेत. 1000 टनाचे एक दगड. किती जरी पाणी आणि खाली नर्मदा मैयाच्या ह्याच्यात इथं एवढा मोठा पहाड असन, पहाड तोडून नर्मदा मैया गेले असन. कारण या ठिकाणी जर पाहिलं ना तर एवढे मोठमोठे दगड आहेत ना तर किती 1000 टनाचे दगड असतील.
हजारो टनाचे दगड हा लिंगा घाट या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतात. आणि ज्यावेळेस आपण पुढे पुढे आल्याच्या नंतर आपल्याला नर्मदा काशी आश्रम, त्या आश्रमावरून पुढे आल्याच्या नंतर किती मोठा दगड आहे, किती मोठा असेल, कितीतरी टनाचे. हा पहा या ठिकाणी नर्मदाची तिकडून काय झालेली आहे. हे सगळे तुम्हाला जर पाहायचं असेल तर हे सगळे दगडीच दगडी किती मोठमोठे असतील या ठिकाणी. लिंगा घाट या ठिकाणी जाण्यासाठी या चट्टानामधून आपल्याला जायचं, रस्ता शोधत शोधत या ठिकाणावरून. नर्मदे हर, नर्मदे हर या ठिकाणी आपण बघू शकता लिंगा घाटाच्या जवळ आलेलो आहे आपण. आणि याच ठिकाणी जर पाहिलं तर नर्मदा परिक्रमा हा मार्ग आहे, मार्गावरती आहे आपण ह्या. आणि या ठिकाणी आहे ना लिंगा घाट आहे. नर्मदा मैयाने असा टर्न मारत आलेली आहे, कितीतरी दगड फोडून या ठिकाणी नर्मदा मैया आहे ना, मोठा एक पहाड होता, तो पहाड तोडलेला आहे या ठिकाणी नर्मदाजीने. आणि या ठिकाणी आम्ही लिंगा घाट या ठिकाणी आलेलो आहे, जवळजवळ लिंगा घाट या ठिकाणी आहे. आणि नर्मदा परिक्रमावासी या ठिकाणी शक्यतो कमी प्रमाणामध्ये येतात या ठिकाणी. त्या साईडला होतं, तिकडनं कोणच येत नव्हतं. आम्ही त्या बंद एक पडलेला आश्रम होता तिथं त्या ठिकाणी होतो. तर आपण जर पाहिलं तर हा नर्मदा परिक्रमा मार्गावरती या ठिकाणी आपण आलेलो आहे. नर्मदे हर, नर्मदे हर या ठिकाणी बघा आपण लिंगा घाट या ठिकाणी आहे. इथून जाण्यासाठी ना आपल्याला कठीण मार्ग आहे, इथून येणं चालायचं नाही आहे, किनारा मार्ग आहे. इथून येणं रोड नसल्यामुळे आहे ना आपल्याला नर्मदा मंदिर आणि बजरंग दादा मंदिर पिठाहेर या ठिकाणी जाण्यासाठी, पिठाहेर या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला येणार रोड मार्ग आहे. हा आपण वरती चाललेलो आहे. इथं एक नर्मदा मंदिर आहे या ठिकाणी. आता आपण आलो आहे किनाऱ्याने लिंगा घाटला. आता परत आपण काय करणार तर या ठिकाणी मंदिराचं दर्शन घेऊन रोड मार्गे जाणार. 4:30 वाजलेत. या ठिकाणी बघा ना कठीण आहे, असं चट्टान तोडलेलं आहे आणि कठीण मार्ग आहे पुढे या ठिकाणी जाण्यासाठी. नर्मदे हर या ठिकाणी बघा लिंगा घाटावरती बरोबर असं नर्मदा मैयाचं आहे ना, हा किनाऱ्यावरून आम्ही वर चढलेलो आहे. आणि इथून कठीण मार्ग आहे जाण्यासाठी, पिठार या ठिकाणी जाण्यासाठी कठीण मार्ग आहे हा. नर्मदा घाट, लिंगा घाट या ठिकाणी आहे ना, लिंगा घाट सुतधाम, मेखल सुताधाम कुट्टी आहे, आश्रम आहे या ठिकाणी. नर्मदे हर, नर्मदे हर. या ठिकाणी बघा आम्ही आहे ना, आत्ता आहे ना जे चाललो आहे ते पिठाहेर या ठिकाणी. आणि लिंगा घाट या ठिकाणावरून पुढे नर्मदा मैया किनारा, जो कठीण मार्ग आपण म्हणत होतो ना, तो कठीण मार्ग आहे ना, त्या मार्ग थोडाच होता, एक अर्धा किलोमीटरपर्यंत. तो मार्ग सोडून पुढे आल्याच्या नंतर आपल्याला परत नर्मदा मैया किनारा मार्ग लागलेला आहे. आणि किनारा सगळं या ठिकाणी पिठाहेर या ठिकाणी चाललेलं आहे. असं नर्मदा मैयाचं या ठिकाणावरून गव्हाच्या शेतातून असा मार्ग आहे.